एकनाथ शिंदे यांनी आता या ठिकाणी सभा घेतली तर याचा पुणे महानगरपालिकेमध्ये फरक पडणार का? आज आपण बघितलं असेल गेल्या 9 वर्षाचा कारभार आणि जनता वैतागलेले भ्रष्टाचार आणि महानगरपालिका हे समीकरण झाले आणि हे उकळून टाकायचं असेल तर एकनाथ शिंदेच्या रूपाने आज एक उपमुख्यमंत्री मिळालेला आहे महाराष्ट्राला आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे इथली भ्रष्टाचाराची मुळं महानगरपालिकेत उपटून टाकण्यासाठी शिवसैनिक सज्ज आहे. पुणेकरांनी फक्त आशीर्वाद दिला पाहिजे. भाऊ, एकनाथ शिंदे शिवसेना गटाकडून जे उमेदवार पुण्यात उभे राहिलेले आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे समीकरण या महानगरपालिकेचं बदली होणार का यंदा? सगळ्यामध्ये शिवसेना घराघरात हे वाक्य शिवसेना प्रमुखांचं ते वाक्य आज पुण्यामध्ये आपल्याला दिसतंय. घराघरात शिवसेना, सर्व जाती धर्माच्या लोकांच्या घरामध्ये एकनाथ शिंदेने जी लाडकी बहीण योजना आणली ती सर्वसामान्य लोकांच्या घरापर्यंत पोहोचवली. म्हणजे कुठेही महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून सर्व जाती धर्माला जे 46,000 कोटीचं अनुदान दिलं आहे त्याचं कौतुक करणं तेवढं थोडं, कारण एवढी मोठी हिंमत फक्त एकनाथ शिंदे साहेबांपुढंच असू शकते ही महाराष्ट्राने बघितलेली आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांनी सत्ता ही लोकांच्या दारापर्यंत न्यायचं काम केलं आणि सत्ता सर्वसामान्यांची कशी असते हे दाखवून दिलं. धन्यवाद.